तर तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य ध्वजारोहणावेळी राजकीय नाट्यबाजी पाहायला मिळाली। खासदार संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याजवळ बसण्याचं टाळलं, तर अंबादास दानवे यांनी खैरेंच्या बाजूला न बसता भुमरे यांच्या बाजूला जाऊन बसले। दरम्यान संदीपान भुमरे हे घटनाबाह्य पालकमंत्री होते, त्यांना आपण आजही मानत नाही। मात्र संजय शिरसाट यांना आपण स्वीकारलं असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले। तर शिरसाट यांनी खैरेंचे आभार मानले, पण संदीपान भुमरे यांनी खैरे यांच्या टीकेला उत्तर दिलं। खूप इच्छा होती त्यांची पालकमंत्री म्हणून इच्छा पूर्ण झाली ना म्हटलं। कानमंत्र दिला द्यावं लागतं, मी मोठा आहे काय दिलं म्हणजे पालकमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल काय कटुता मनात पुढे पालकमंत्री म्हणून ते काम करतायत। त्यांनी मला सांगितलं मी पालकमंत्री होतोय आणि मला सहकार्य करा, मी सगळे तुमच्या कोणाशी दुजावा करणार नाही। आता पण त्यांनी भाषणात सांगितलं की सगळ्यांना घेऊन चालणार, सगळ्यांना घेऊन चाललं तरी सगळ्यांना घेऊन नाही चाललं तर मग विरोध। खैरे साहेबांनी जे काही ते ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांना माझी भूमिका आवडली असेल। मी अनेक वेळा सांगतो, राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मनी ठेवण्यापेक्षा हे मतभेद आपले चालत राहतील, परंतु जेव्हा सामाजिक प्रश्न येईल त्या टायमाला सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे। आणि याचं मला वाटतं खैरे साहेबांनी आज प्रत्यय त्यांना आलेला आहे, म्हणून ते आजही झेंडावंदनला होते आणि शेवट पण बसले, त्यांचे मी आभार मानतो। ते आमच्या वेळेस उठून जायचे, त्यावेळेस मी पालकमंत्री होतो, त्यावेळेस त्यांना ते मान्य नव्हतं, ते अमान्य सांगायचे। काय मला मान्य नाही पालक, आता त्यांना मान्य झालेले, आता लोक मान्य आता काय। त्याच्यामुळं आता मला एक सांगायचं, त्यांना मान्य करावंच लागणार आहे काय।